नमस्कार मित्रांनो, तर आपण निघालो होतो नेक्स्ट स्पॉट बघायला, म्हणजेच गॅप रोडला. आणि मध्येच हा असा खतरनाक रोड भेटला, नुसता ऑफ रोड, म्हणजे पूर्ण गड्डे, गाडी स्लिप होत होती आणि माझे हे फ्रेंड थोडे घाबरले रोडला. मग मी काय केलं, मी माझी गाडी दिली, कारण आपली अंटॉर्क होती तर ते सांभाळू शकत होते आणि त्यांची होती जावा, तर त्यांची गाडी काढून दिली कशीबशी आणि निघालो आम्ही गॅप रोडकडे. गॅप रोडचा व्ह्यू एवढा भारी होता ना, की पूर्ण झिगझॅग रोड आणि मध्येच असे धुकं, थंड वातावरण, एक नंबर फील आला तिथे. मध्येच मग हायवेला ब्रेक घेतला, कारण व्ह्यूच एवढा भारी होता की मन म्हणे की आता थांबावंच लागेल इथे. कारण पूर्ण डोंगरावर टी प्लांटेशन, ते गाव, काय झाडी, काय डोंगर, वेगळीच मजा भावांनो. उगाच केरलाला गॉड्स ओन सिटी और गॉड्स ओन कंट्री नाही म्हणत, कारण एक नंबर आहे भाई केरला. मग आम्ही तिथून निघालो पुढच्या जर्नीसाठी, जिथे प्रॉपर जो स्पॉट होता ना गॅप रोडचा, तिकडे गेलो. आणि तिथे पोहोचल्यानंतर भेटला हा व्ह्यू, म्हणजे पूर्ण धुकं धुकं होते पडलेले, एकदम थंडी वाजत होती. आम्ही तर लवकर पोहोचलो, बट जेव्हा इव्हिनिंग टाईम असते ना, तेव्हा तर समोरचा माणूस दिसतच नाही. मग ते बघून आम्ही चालू केली नेक्स्ट जर्नी, म्हणजे आम्हाला जायचं होतं डोअर्स ऑफ हेवनकडे. तर रस्ते पण खूप छान भेटले, तर आम्ही लवकरच पोचलो डोअर्स ऑफ हेवनकडे. तिथे तर भाई जन्नत फील झाली, कारण आजूबाजूला फुल टी प्लांटेशन, एवढे भारी त्यांची कटिंग केलेली, एवढा भारी व्ह्यू. आणि नंतर आम्ही निघालो नेक्स्ट जर्नीसाठी, म्हणजेच गॅप रोड कंप्लीट करून आम्हाला बघायचं होतं डोअर्स ऑफ हेवन, जे मी रील्समध्ये बघितलेलं ना, खूप अशा रील्स बनलेल्या आहेत त्याच्यावर. तर मग मन माझं काही थांबलं नाही, मी म्हटलं की आपल्याला जायचं आहे त्या स्पॉटला, डोअर्स ऑफ हेवनला. मग जो गाडी पडवली, मी माझे मित्र गेलो भाई आणि पोचलो डोअर्स ऑफ हेवनजवळ. तेथील असा व्ह्यू होता आणि निघालो त्या स्पॉटकडे. तिथे तिकीट द्यावं लागते, म्हणजे 250 रुपये तिकीट राहते, ती दिली आणि निघालो व्ह्यू बघायला. मग घेतली आपली सुंदरीला लावली चाबी आणि निघालो. तो होता हा डोअर्स ऑफ हेवनचा हाच रस्ता, जो तुम्ही रील्समध्ये बघितला असा खूप सारा. फायनली पोहोचतो आम्ही या स्पॉटला डोअर्स ऑफ हेवनच्या. तेथील हा व्ह्यू बघू शकता. आम्ही पोहोचलो होतो सनसेटच्या टायमाला. एवढं भारी व्ह्यू होता की तो म्हणजे मेमरीमध्ये पूर्ण छापून गेला, की एवढा भारी व्ह्यू मी कधीच नाही बघितला माझ्या आयुष्यात. तर पुढील जर्नी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत आलोच नेक्स्ट पार्ट घेऊन. धन्यवाद.